कसे आहेत भावांनो? आज कामाची सुरुवात झाली होती, पण बघा आता पुढं कसं कसं वाटतं. आज तुमच्यासाठी एक नवीन ठिकाणी चाललो होतो मी. काय नाही, दिवसभरातनं सकाळी सकाळीच 2-1 काम केले. परत दिवसा समजलं थोड्या वेळात की पुण्याला निघायचे. निघालो मग पुण्याला. आलो नाशिक बस स्टँडला. नाशिकचं आपलं जुनं बस स्टँड कसं आहे मित्रांनो? बस स्टँड मोठं आहे लय. निघालो होतो आपण पुण्याला मित्रांनो. आज पुण्याला जायचं होतं आपल्याला. काय नाही, आता बघूत बस भेटली तर. कसं आहे, आलो होतो नाशिक रोडच्या रस्त्याला. गणपती बाप्पांचे स्टॉल लागलेले होते मूर्त्यांचे. आलो बघत 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 बसमध्येच होतो. काय नाही, मग काय. हे आपण चाललोय आता आपले आवडते सगळ्यांचे लाडके आदित्य डेअरी त्यांच्या गावाजवळच आहे आता सध्या तरी. आदित्य डेअरींच्या गावात आले होते आपले भाऊ एकनाथ शिंदे. कसं आहे दृश्य? कसं आहे एंट्री? कशी एकनाथ शिंदेंची? आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ भाऊ शिंदे. कशी एंट्री बघा मित्रांनो, एकच नंबर आहे. ह्याच्यावरती अजून एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आपण, तो पण टाकणार आहे उद्या. आता बघू, पुण्याला जायचं आहे आपल्याला आता सध्या तरी. 2 तास गाडी थांबली आपलीवाली बस. लय पब्लिक, इतकी पब्लिक तर बस कधी बेकार पब्लिक. त्यात आपल्याला एकनाथ शिंदे भाऊंचं दर्शन झाले. लय जाम पब्लिक बाबा. कसे आपले एकनाथ भाऊ, कसे फुलं फेकतायत बघा. सोपं नाही कार्यक्रम. नाथांचा नाथ एकनाथ. नाथ केला पण वाया नाही गेला. त्याच रस्त्याने रिटर्न आले होते ते. इकडून गाडीवर गेले, तिकडून ट्रकवरती आले होते. तिकडं काहीतरी उद्घाटन होतं, कार्यक्रम होता, त्याच्यामुळं आले होते एकनाथ भाऊ. कसे हात दाखवतायत बघा. सोपं नाही. आपले एकनाथ भाऊ आहेत भाऊ, आपले उपमुख्यमंत्री. चला मित्रांनो, भेटूत पुढच्या व्हिडिओत. चला.